प्रिय विद्यार्थी मित्रांनो, गेल्या आठवड्यात 12वीचा आणि आज 10वीचा निकाल आला. या निकालानं काही कुटुंबात आनंद जरी पेरला असला तरी काही कुटुंबात मात्र नाराजी आणि नैराश्याचं वातावरण असू शकतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काही प्रश्न चुकवलेत, गुण कमी मिळाले, काही हरकत नाही. एक परीक्षा किंवा परीक्षेत मिळालेले कमी गुण तुमचं आयुष्य किंवा तुमचं भविष्य ठरवू शकत नाही. तर आपण या परीक्षेला आपल्या जीवनातली अंतिम परीक्षा न मानता जीवनातली पहिली परीक्षा मानून यात आलेलं अपयश विसरलं पाहिजे. एक परीक्षेचा निकाल तुमचं भविष्य ठरवत नाही, पण तुमचं धैर्य, जिद्द आणि मेहनत मात्र ठरवते. म्हणूनच सांगतो, अशा वेळी खंबीरपणे उभं राहा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. स्वतःवर विश्वास ठेवा. अजून खूप संधी आहेत. तुमची मेहनत, संघर्ष एक दिवस सुवर्णमय यशात बदलेल, हे जबाबदारीनं आणि विश्वासानं सांगतो. आणि जेव्हा चुकल्यासारखं वाटेल तेव्हा कुणाला तरी सांगा, बोला, नक्कीच मार्ग निघेल. पण आई वडील, बहीण भावाला, कुटुंबाला आणि समाजाला वेदना होईल असा निर्णय कदापि घेऊ नका. सचिन तेंडुलकर अनेकदा शून्यांवर आऊट झाला, म्हणून काय त्यानं क्रिकेट सोडलं? तो पुन्हा उभा राहिला आणि आज क्रिकेट विश्वाचा देव बनला आहे. थॉमस एडिसनचे 1000 प्रयत्न फसले असतील, पण त्यानं बल्बचा शोध लावला आणि आज अख्खं जग प्रकाशमान केलंय. अब्दुल कलामांनी पेपर विकून शिक्षण घेतलं, पुढे शास्त्रज्ञ आणि देशाचे राष्ट्रपती झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, सामाजिक विषमतेच्या घोर अंधारात डॉक्टर आंबेडकर शिकले आणि अख्ख्या जगाला अभिमान वाटावं असं संविधान लिहिलंय. तेव्हा अपयश हे यशाला धार देण्यासाठी, संयम आणि धैर्य शिकवण्यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यात येतं. म्हणून खचून जाऊ नका. पुन्हा एकदा गरुड भरारी घेण्याची तयारी करा. अपयशाला मागं सारून जगाच्या नकाशावर नाव कोरणारे अनेक आहेत. भविष्यात देखील तुमच्यातील एक असू शकतो. गुण कमी मिळाले, मार्क्स अपेक्षा एवढे मिळाले नाहीत, नापास झालो, असं काहीही झालं तरीही मिळालेल्या यशाचा आपण आनंद साजरा केला पाहिजे. निकाल काहीही असो, निकाल काहीही असो, निकाल काहीही असो.